प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का? की केवळ आपण काहीतरी करतोय आणि हा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतलाय दाखवण्यासाठी हे सुरू आहे? मी आज न्यूज पाहिली त्यांची. हां. त्यांनी ते काय लॉजिक वापरलंय ते काही कळलं नाही आम्हाला. ते म्हणतात आहे आम्ही जंगलामध्ये शेळ्या मेंढ्या सोडू. ते किती दिवस सोडणार आणि कुठं सोडणार आहे? हं, तुम्ही शेळ्यांवरती जर 1-1 कोटी खर्च करणार आहे आणि मग आमच्या पोटच्या कोळ्यांची किंमत फक्त 25 लाख. हं. आणि त्याचं बायफर्केशन ते देत आहेत. किती दुर्दैवाची बाब आहे, की एखादा व्यक्ती दगावला तर त्याला एवढे पैसे द्यावे लागतील. मग एवढ्या शेळ्या सोडल्या तर त्याला एवढे पैसे लागतील. हे काय लॉजिक आणि काय गणित आहे? हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडला. वनमंत्री महोदय आता हे बघत असतील तर त्यांनी यावं, महाराष्ट्राला हे सांगावं, काय गणित आहे त्यांचं, कुठून आलंय, कसं सुचलं त्यांना, हे त्यांनी सांगायला हवं महाराष्ट्राला आज. शरद तेच ते सोनवणे सर. हां, शैलेशजी बोला. सर आमचं म्हणणं हेच की हे जे शेळ्या मेंढ्या किती दिवस पुरवणार त्यांना? हं. आमचं एक म्हणणं सरळ हे होतं की प्रत्येक गावोगावी फॉरेस्टची जमीन आहे. तर हां. तिथे थोडा पैसा टाकून त्यांचं हे उभं करू शकतात संवर्धन केंद्र. बरं. शेळ्या मेंढ्यांवरती खर्च करण्यापेक्षा ते फॉरेस्टच्या तिथे त्यांची जागा आहे ना, ते तिथे डेव्हलप करून आमदार करू साहेब शकतात. बोला. आमदार साहेब तुम्ही बोला.